मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलाय। अशातच महायुतीतील भाजप आणि शिवसेनेकडून अजूनही गटनोंदणी झालेली नाहीये। शिवसेनेकडून गटनेतेपदासाठी यामिनी जाधव आणि तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर चांगली समिती पदरात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवकांचं लॉबिंग सुरू आहे। या संदर्भात मंगळवारी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची बैठक पार पडेल। या बैठकीनंतरच गटनोंदणीची प्रक्रिया पार पडेल आणि त्यामुळे गटनेतेपदी कुणाची तर चांगल्या समित्या आपल्या पदरात पाडून घेण्यात कुणाला यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यामुळे मुंबई महापालिकेची महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यामुळे ही निवडणूक पुढे जाते आहे। दरम्यान आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते, तर 31 जानेवारीला नव्या महापौरांची निवड केली जाणार होती। मात्र गटनोंदणीच न झाल्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय आणि त्यामुळे नव्या महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती यंदा विशेष चर्चेत आली आहे, कारण या समितीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं संख्याबळ हे समसमान झालंय। स्थायी समितीवर सत्ताधारी बाजूने भाजपचे 10, शिवसेनेचे 3 असे एकूण संख्याबळ 13 झाले, तर दुसरीकडे विरोधी बाकांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे 8, काँग्रेसचे 3, मनसेचा 1 आणि एमआयएमचे 1 असे 13 सदस्य असतील आणि त्यामुळे विरोधकांचे एकूण संख्याबळ 13 इतकंच आहे। या समसमान स्थितीमुळे स्थायी समितीमध्ये कोणताही निर्णय पारित करणं सत्ताधाऱ्यांसाठी सोपं नसेल। अर्थसंकल्पीय मंजुरी, मोठे प्रस्ताव, धोरणात्मक निर्णय अशा प्रत्येक टप्प्यावर विरोधकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महापालिकेतील पक्षांच्या संख्याबळानुसार यंदा एकूण 10 स्वीकृत नगरसेवक असून त्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। संख्याबळाच्या आधारे भाजपला सर्वाधिक 4 स्वीकृत नगरसेवक मिळतील, त्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला 3 तर शिंदेच्या शिवसेनेला 1 स्वीकृत नगरसेवक पाठवता येईल। काँग्रेसचा एक तर विशेष बाब म्हणजे केवळ 8 जागा मिळवलेल्या एमआयएम पक्षालाही 1 स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवण्याची संधी मिळणार आहे। स्वीकृत नगरसेवकांमुळे महापालिकेच्या सभागृहातील राजकीय गणितांवर परिणाम होणार असल्यामुळे कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। महापालिकेतील सत्ता समीकरण आणि समित्यांवरील नियंत्रणाच्या दृष्टीने या स्वीकृत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची असेल। चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। प्रदेशाध्यक्षांच्या आदेशासमोर अखेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना झुकावं लागलं असून प्रतिभा धानोरकरांची सरशी झाली आहे, तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी अखेर काँग्रेसच्या अखंड गट नोंदवण्यात आलाय। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माहिती दिली आहे की एकूण 27 नगरसेवक सोबत आहेत, मात्र प्रक्रियेमध्ये एक पेच निर्माण झालाय। 13 नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाली आहे, तरी विजय वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांची प्रक्रिया बाकी आहे। दरम्यान सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे या 14 नगरसेवकांची पडताळणी आता रखडली आहे आणि त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 27 जानेवारीकडे लागल्यात। तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल, तोपर्यंत चंद्रपूरच्या राजकारणातला हा सस्पेन्स कायम राहील। गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। तुमची आता नेमकी मागणी काय आहे? गटनेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटाचा व्हावा, तुमची नेमकी मागणी? नाही, आमची मागणी आहे की दोघांनी जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते हेच लोक जर पाळत नशील तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश मांडणार? खासदार मॅडमने 13 लोकांना आणून जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली, म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक त्यांनी इथं येऊन कमिशन मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमत मध्ये आहोत, आमचा गटनेता झाला पाहिजे आणि ते जे 13 लोकांचे गटनेता ते त्यांना कॅन्सल करावं पाहिजे। अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय। भाजपच्या नेतृत्वात 44 नगरसेवकांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिलाय। भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचा 1 आणि 1 अपक्ष असे म्हणून अकोला महापालिकेमध्ये गट स्थापन झालाय। 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेमध्ये कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे सत्तेसाठी मोठी तडजोड सुरू होती। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, एमआयएम आणि इतर पक्षांनी 42 नगरसेवक सोबत असल्याचा दावा केला होता, मात्र ही आघाडी अस्तित्वात येण्याआधीच फुटली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या निधन डिप्लोमसीमध्ये सहभागी असलेले दोन्ही राष्ट्रवादीचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक फुटलाय।
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलंय. असं असतानाही मात्र विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्र येत शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. तशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे आणि यामुळे महानगरपालिका नियमानुसार सत्ताधारी पक्ष या व्यतिरिक्त सर्वाधिक संख्येचा गट असलेल्या पक्ष किंवा आघाडीला विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकार मिळतो आणि त्यानुसार शहर विकास आघाडी ही महापालिकेतील सर्वात मोठी विरोधी आघाडी ठरत असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान महापालिकेमध्ये एकूण 95 निवडून आलेले नगरसेवक असून कायद्यानुसार 5 स्वीकृत नगरसेवक नियुक्त होतील. शहराच्या प्रथम नागरिक पदाचा बहुमान कुणाला मिळणार, अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची तारीख ठरली आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार येत्या 6 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडेल. या सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाणार असल्याची माहिती कळते. महापौर पदाच्या या शर्यतीमध्ये अनेक दिग्गज नावं चर्चेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी आपली मोर्चे बांधणी पूर्ण केली असून हा बहुमान नेमका कुणाच्या गळ्यात पडतो याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीचाही मुहूर्त अखेर ठरलाय. येत्या 30 जानेवारीला अमरावतीला नवा महापौर मिळेल तर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची अधिकृतरित्या निवड होईल. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनाकडून आता तयारीला वेग आलाय. पुणे महापालिकेच्या मतमोजणीवेळी केंद्रावर गोंधळ घालणं राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांना चांगलेच भोवलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. 16 तारखेला झालेल्या मतमोजणी दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत गोंधळ घातलेला होता. मतमोजणीवर आक्षेप घेण्यासाठी थेट केंद्रामध्ये असलेल्या जाळीवर रुपाली ठोंबरे चढल्या होत्या. सांगली महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीवाडी येथील प्रभागातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतून निवडून आलेले अभिजित कोळी आणि अश्विनी कदम यांनी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. महापालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा जनहित याचिका दाखल करू असा इशारा नूतन नगरसेवक अभिजित कोळी आणि अश्विनी कदम यांनी दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांवर सतत हल्ले होत आहेत. 1967 पासूनची परंपरा कायम राखत उपमुख्यमंत्री अजित पवार आज निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करतील. निवडणूक कोणतीही असो, प्रचाराचा नारळ बारामती तालुक्यामधल्या कन्हेरीच्या मंदिरात फोडला जातो आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी 3 वाजता कन्हेरी मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतील. दरम्यान यावेळची निवडणूक विशेष आहे कारण बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र लढतायत. महायुतीच्या या नव्या समीकरणामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये शरद पवार गटातील कोणते बडे नेते उपस्थित राहणार याकडे लक्ष असेल. इंदापूरमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलाय. हर्षवर्धन पाटलांचे गेल्या 30 वर्षांचे सोबती आणि पंचायत समितीचे माजी सभापती धनगर समाजाचे नेते विलास वाघमोडे यांनी भाजपात प्रवेश केलाय. काटी लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामधून ते निवडणूक लढवत आहेत. भाजपनं विलास वाघमोडेंच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर आता कडवं आव्हान उभं केलंय. त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता आवाडे घराण्यातील चौथी पिढी राजकारणात उतरली आहे. आमदार राहुल आवाडेंची कन्या सानिका आवाडे कोरोची गटामधून जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरली आहे. सानिका या सहकार नेते कल्लाप्पाणा आवाडेंची पंटी तर माजी मंत्री प्रकाश आवाडेंची नात आहेत. घराणेशाहीमुळे सानिका यांची उमेदवारी आता चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक केवळ एका घराण्यापुरती मर्यादित नाहीये तर सानिका आवाडे या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या होणाऱ्या सुनबाई आहेत आणि त्यामुळे आवाडे आणि यड्रावकर या दोन दिग्गज राजकीय घराण्यांची ताकद आता या निवडणुकीमध्ये एकवटलेली पाहायला मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.